थंबनेलच्या हिशोबानं तुम्ही बघितलं तर लो बजेट आणि बिग बजेट म्हणजे काय झालंय माहितीये का? काल एक पोस्टर अनाउन्समेंट झाली रितेश देशमुखकडनं राजा शिवाजी. हो, राजा शिवाजीचं पोस्टर अनाउन्समेंट झालंय आणि त्या पोस्टरमध्ये आता खूप काही फुल असं झालंय. म्हणजे पिक्चर कधी येणार आहे आणि त्याचं काय असणार आहे आणि कोण-कोण ॲक्टर, ॲक्ट्रेस असणार आहे, सगळं रिव्हील झालंय. पण माझी एकच खंत आहे, की आहे ना रितेश देशमुख सोबत नाही हो, रितेश देशमुखवर नाही. काय माहिती का? की आधीचे जे काही पिक्चर्स आलेले ना शिवाजी महाराजांवर त्यांचं म्हणजे म्हणतात ना कधी-कधी व्ही-एफ-एक्स गंजलंय किंवा स्टोरी लाईन तर चांगले होते. प्रत्येक पिक्चरची स्टोरी लाईन खूप चांगली होती. पण आहे ना बजेटच्या हिशोबाने परत एडिटिंगच्या हिशोबाने, साउंडच्या हिशोबाने, परत म्युझिकच्या हिशोबाने आहे ना सगळं कुठे ना कुठेतरी गंडत होतं. तर त्यामुळे मी थंबनेलमध्ये दाखवलेलं आहे या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना ह्या पिक्चरचा प्लस पॉइंट आहे ना बिग बजेट. ह्या पिक्चरमध्ये आहे ना, कमीत कमी 150 करोड ते 200 करोडपर्यंत बजेट असणार आहे आणि सोर्सेसच्या हिशोबाने सांगितलेलं आहे ते बजेट. हे वाढू पण शकतं आणि कमी पण होऊ शकतं. ते माझ्यावरती जाऊ नका तुम्ही. तर हिचं एवढं बजेट असणार आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे आहे ना, पिक्चरचं डायरेक्शन रितेश देशमुख करतोय. तर त्यामुळे आपल्याला आपला माणूस म्हणजे रितेश देशमुखला आतापर्यंत आपण सगळ्यांनी प्रेम दिले. म्हणजे वेड म्हणू नका, लय भारी म्हणू नका, माऊली म्हणू नका. तर त्याला एवढं कॉन्फिडन्स आलाय, की आहे ना मराठीची नाळ त्याला जमली आहे, की आहे ना कुठली पकडायची मराठी माणसांची आणि त्यांना कसं थिएटरपर्यंत पोहोचवायचं ते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पिक्चर आहे. 3.5 वर्ष त्यांनी आहे ना फक्त कथेवरती काम केलंय आणि त्यामुळे विचार करा तुम्ही त्या काय ग्रँड लेव्हलला पिक्चर असणार आहे हा. आणि आता ती पिक्चरची अर्धी शूटिंग पण कंप्लीट झाली. पुढच्या वर्षी ती पिक्चर आपला रिलीज होणार आहे मे महिन्यामध्ये ते 2026ला. आणि त्याचे व्ही-एफ-एक्स खूप चांगल्या परीने करणार आहेत आणि प्लस गोष्ट म्हणजे याचे म्युझिक. त्याचं म्युझिक अजय अतुलने दिलंय तर त्यामुळे आहे ना आपल्याला बघायला तर भारीच वाटायला. त्यामुळे छावाची जी कमतरता होती म्युझिकमध्ये, ती म्युझिकची कमतरता आता छत्रपती शिवाजी महाराजांचा मूव्ही आहे त्यामध्ये आपण भरून काढतोय आणि अजय अतुलची म्युझिक काहीतरी कुठलीतरी ग्रँड लेव्हल, नेक्स्ट लेव्हलवर असणार तर मजा येणार आहे हो, मजा येणार आहे. म्हणजे मी वाट बघतोय तो त्यांनी की पिक्चरचं टीझर कधी येतोय, परत त्याची कहाणी कधी येत आहे, त्याचं प्रोडक्शन असणार काय असणार आहे, प्लस त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट कशाप्रकारे असणार आहे. कारण की नाही सगळ्याच्या सगळ्या ग्रँड लेव्हलला होणार आहे. कारण आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पिक्चर हा ग्रँड लेव्हलला रिलीज होतोय. हा 5 भाषेमध्ये रिलीज होणार आहे. मराठी, हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम असे सगळ्या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. त्यामुळे आहे ना, मी खूप जास्त एक्साइटेड आहे ह्या पिक्चरसाठी. पिक्चरच्या अपडेटसाठी जास्त करून कारण की म्हणजे कधी अजून काही अपडेट येतात ना, हे मी वाट बघतोय आणि पोस्टर फाडून टाकलंय. पोस्टर नाही अख्खं फाडून टाकलंय आणि जे कास्ट म्हणायला गेलो संजय दत्त म्हणू नका, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, महेश मांजरेकर आणि खूप मोठी स्टारकास्ट आहे अजून. अजून खूप जण आहेत त्या पिक्चरमध्ये. अभिषेक बच्चन. तर त्यामुळे आहे ना याची स्टारकास्ट बघूनच आपल्याला कळेल की ग्रँड लेव्हलचा अंदाज आला असेल आपल्याला. तर बघू काय होईल ते होईल. पण असेच जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तुम्ही या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन आणि फ्रेश अशा कंटेंट बरोबर, व्हिडिओ बरोबर, रिव्ह्यू बरोबर. बाय.